ते माझं काम नाही. इथे आता ऍक्टर म्हणून काम करतोस ना, तू ऍक्टर म्हणून काम कर. अभिनेता तुझ्यातला आहे तो जरा बाजूला ठेव, लेखक जरा बाजूला ठेव, तुझ्यातला एडिटर तो बाजूला ठेव. म्हणजे डेडिकेशन तुमचं फार महत्वाचं असतं एखाद्या प्रोजेक्टसाठी. नमस्कार, मी आहे तुमची आरजी शशशो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत अभिनेते दिग्दर्शक लोकेश गुप्ते सर. सर, मनापासून स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावरती. थँक्यू सो मच सोनाली, थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय कारण आता अशी ही जमवा जमवी हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या गप्पा होणार आहे. पण त्याबरोबरच मला आतापर्यंत तुमचं काम, अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट सृष्टीमध्ये होणारे जे बदल आहेत त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यावंसं वाटतंय. त्यामुळे सगळ्यात आधी मला सांगा, तुमची अभिनयातली कारकीर्द जी आहे ती दूरदर्शन पासून सुरू झाली होती का? दूरदर्शनला तेव्हा वळवाचा पाऊस नावाची एक टेलिव्हिजन सिरीज होती जी विनय सरांनी प्रोड्यूस केली होती आणि मंदार देवस्थळी त्याचा डिरेक्टर होता. सो ती माझी पहिलं काम. आणि व्यावसायिक नाटक पहिलं केलं 97-98 ला. मी नथुराम गोडसे बोलतोय. ते माझं पहिलं कमर्शियल नाटक. सो तिथून अभिनयाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे तर तोपर्यंत पुण्यामध्ये एक्सपेरिमेंटल थिएटर आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण मुंबईत जाऊन करिअर करण्यासाठी जेव्हा मुंबईला पोहोचलो त्याच्यानंतर केलेलं पहिलं काम हे होतं मी नथुराम गोडसे बोलते. ते माझं पहिलं कमर्शियल. आणि त्यानंतर मग ती मालिका केली. आणि काय म्हणलं की तेव्हा नाटकाचं असं झालं की 2 महिने तालमी झाल्या, 7 प्रयोग झाले आणि ते खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी तेव्हा झाली होती. नाटक बंद, आणि नाटक ते बंद पडलं. पण त्यानंतर मग विनय सरांकडे मी असिस्ट करायला सुरुवात केली. कारण मला चांगलं आठवतं, त्यांनी मला एकदा बोलवून घेतलं सकाळी नाटक बंद झाल्यानंतर ऑफिसला. आणि मला विचारलं की काय करणार, कारण त्यांना माहिती होतं मी पुण्याहून इथे करिअर करण्यासाठी आलोय. सो तेव्हा कम्प्लीट अंधार होता. म्हटलं काहीच माहित नाही, म्हटलं उद्यापासून काय होणार आहे. सो त्यांनी मला सांगितलं की कुठेही बाहेर भटकायचं नाही, ऑफिसला यायचं आणि व्हिडिओ प्रोडक्शन शिकून घ्यायचं. 1200 रुपये तुला पगार देईन मी. सो तिथून मग ऍक्च्युली खरी जर्नी माझी सुरू झाली त्या सगळ्याला. मग त्यांच्याकडे मी काम शिकत गेलो, टेक्निकल लाईन वर मी एडिटिंग शिकत गेलो, डिरेक्शन शिकत गेलो. आणि मग त्या दरम्यान नवीन नाटकाची त्यांची एक जुळाजुळ चालू होती. अभिनेत्री नावाचं नाटक, जे वंदना गुप्ते आणि गिरीश ओक असं त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत होते. आणि त्यांच्या मुलाचं काम त्यांनी मला दिलं. आणि तिथून मग एक आपण काय म्हणूया त्याला की खुश मिळाला, ओळख मिळाली. त्याच्यामध्ये पेपरमध्ये बऱ्याच गोष्टी लिहून आलं, कामाबद्दल लिहून आलं, चांगलं लिहून आलं. सो तिथून मध्ये हळूहळू सगळं करिअर काय म्हणू अभिनयाचा प्रवास हा सुरू झाला त्या दरम्यान. म्हणजे मला असं वाटतं की मग विनय सर हे तुमचे मेंटॉर? हो, ऑफकोर्स. मी विनय सरने मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. कारण मी नेहमी म्हणतो ना की तुमच्या करिअरच्या विविध टप्प्यांवरती तुम्हाला फार करेक्ट माणसं मिळणं आणि मार्गदर्शन करणारी चांगली माणसं मिळणं ही फार महत्वाची गोष्ट असते एखादा कलाकार घडण्यासाठी किंवा माणूस घडण्यासाठी म्हणू शकतो, फक्त कलाकार असं नाही. आणि मी भाग्यवान समजतो की त्या दरम्यान मला विनय सरांचा सहवास लाभला. त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं जे माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार मरेपर्यंत. मी कधीच विसरू शकत नाही त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार, त्यांनी माणूस म्हणून जे काही मला घडवलं किंवा जे काही विचार मला दिले ते माझ्याबरोबर कायम राहणार. फार मोठा वाटा आहे त्यांचा माझ्या करिअरमध्ये विनय सरांचा. की जेव्हा अभिनयाचा प्रवास सुरू होत होता तेव्हा दुसरा कुठला विचार मनात येत होता की आपण हेही करून पाहिलं पाहिजे किंवा हे करायला पाहिजे? मी पुण्यामध्ये असताना ना म्हणजे एक्सपेरिमेंटल नाटकं वगैरे चालू होती आणि तेव्हा मला 2 गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. एकतर मला नेव्हीमध्ये इंटरेस्ट होता बिकॉज माझे बाबा स्वतः नेव्हीमध्ये होते. सो घरामध्ये मी त्यांना बघितलेलं होतं, म्हणजे की त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या होत्या. ते युनिफॉर्म त्याचं एक फॅसिनेशन होतं सगळ्याचं आणि माझी खूप इच्छा होती. पण ते काही झालं नाही कारण आईचं असं म्हणणं होतं की तिने तो सगळा काळ बघितलेला होता ना, त्यांचं नसणं, बोटीवरती असणं 6 महिने या सगळ्या गोष्टी आणि वगैरे वगैरे. सो तिचा विरोध होता. मग त्यानंतर असं झालं की मग मला इंटरेस्ट आला केटरिंग मध्ये, की म्हणजे मला ते करू देत मग केटरिंग कॉलेजला. पण गंमत कशी झाली, पहिली एकांकिका मी इंटर कॉलेजला केली आणि तिथून जे नाटकाचं वेळ लागलं मग हे बाकी सगळं बाजूला आवडलं आणि मग नाटक सुरू झालं. पण कदाचित मी असं म्हणेन की ह्या जर काही गोष्टी नाटक आणि सगळं नसतं झालं तर कदाचित ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक डेफिनेटली मी त्याच्यात गेलो असं करिअर केलं असतं. म्हणजे केटरिंग तर डेफिनेटली मी ऍडमिशन कुठेतरी ती आवड जपतात. हो म्हणजे ऍब्सोल्युटली मला भयंकर आवडतो, खूप आवडतं. आणि नुसतं नॉर्मल नाही पण मी जिथे जिथे जातो ना, म्हणजे आता ह्याच्या आधी पण बरेचदा असं व्हायचं की नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलोय, महाराष्ट्राच्या बाहेर फिरलोय, तर तिथली खासियत काय आहे ना, तिथली काय स्पेशालिटी काय असते, बनवण्याची पद्धत काय असते, मसाले काय असतात. सो मला भयंकर आवडतं या गोष्टींचं एक नॉलेज घेऊन गोळा करायला आणि बनवून बघायला ते.
आणि माझ्यासाठी ना काय म्हटलं की कुकिंग एक स्ट्रेस बस्टर आहे. ट्रू. सो जेव्हा असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही काहीतरी बनवत राहतो, मग तो एक सायमल्टेनियसली विचार चालू असतो सो मला आवडतं भयंकर ते. खूप छान. आता तुम्हाला तुमचा कुठला चित्रपट खूप जास्त आवडला होता? एक काम केलेला का काम केलेला, कारण की दिग्दर्शनाकडे मी नंतर मिळणार आहे, आधी तुम्ही काम केलेलं. एक फिल्म केली होती अकिरा नावाची, ज्याच्यामध्ये AR मुरुगदास त्यांनी ती डायरेक्ट केली होती आणि सोनाक्षी सिन्हा आणि अनुराग कश्यप. सो त्यातलं कॅरेक्टर मला फार आवडलं होतं माझं. ती फिल्म मला खूप आवडली. त्याच्यात खूप छान मेहनतही घेतली होती, खूप छान सिनेमा झाला होता तो. त्यातलं कॅरेक्टर मला खूप आवडतं. त्याच्यानंतर उलाढाल नावाची एक फिल्म मी केली होती, आदित्य सरपोतदारने डिरेक्ट केली. सो त्यातलं जे कॅरेक्टर होतं माझं बबन नावाचं, ते अगेन निगेटिव्ह कॅरेक्टर होतं आणि इव्हन अकिरा मधलं सुद्धा कॅरेक्टर निगेटिव्हच होतं. सो का माहित नाही माझं निगेटिव्ह कॅरेक्टर लोकांना काम पण मला आवडलेलं काम केलेलं ते 2 सिनेमे मला आठवतात आता. टेलिव्हिजन पण तुम्ही केलेलं आहे, रंगभूमी केलेली आहे आणि आता चित्रपटातही तुम्ही काम केलेलं आहे. त्यात अजून 2 माध्यमं जोडली गेली आहेत. OTT आलंय आणि सोशल मीडिया पण आलेलं आहे. तर त्याकडे कशा पद्धतीने बघतात? सोशल मीडिया मी थोडासा लांब असतो, म्हणजे मी कारण मला ते फारसं जमत नाही ह्या गोष्टी. कारण मला नाही जमत ते, खरंच नाही जमत. मी प्रयत्न करतो खूप शिकण्याचा, पण ते तेवढ्या पुरतच राहतं. म्हणजे काही आपलं एखादा प्रोजेक्ट असेल किंवा काही काम असेल किंवा काही नवीन प्रोजेक्टची घोषणा असेल किंवा काही, मग मला असं होतं ना की काही म्हणजे त्यात काही चुकीचं नाही, जे करतात त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. त्यांना ते जमतं, मला ते नाही जमत. रोज उठून ती कला आहे ती, मला ती नाही जमत की रोज उठून आज काहीतरी म्हणजे असं कसं सुचतं तुम्हाला हे टाकायला रोज, ते मला नाही जमत. कारण मला तेवढ्या पुरता विचार नाही करतात. मी थोडासा वेगळा विचार करतो. वेब शोज किंवा OTT हे फार मोठं एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू झालेलं डेफिनेटली आहे आणि अगेन त्याची पण मजा वेगळी आहे आणि त्याचा रिचही तसंच वेगळा आहे सगळा. सो म्हणजे मी आता मध्यंतरीच्या काळामध्ये 2 वेब शोज पण केले. एक नेटफ्लिक्सचा पण शो केला, बॉम्बे बेगम नावाचा, किंवा एक थी बेगम नावाचा एक शो केला. तो नव्याने पुन्हा ट्राय करून बघितला ते एक माध्यम आणि मला आवडलं ते. कधीतरी मनात असा विचार आला का की आपण अभिनेता म्हणून आपल्यामध्ये असणारे जे क्वालिटीज आहेत तर त्या योग्य दिग्दर्शकाकडनं तशा त्याला म्हणूयात की संधी मिळाली नाही आणि अजून छान भूमिका येऊ शकल्या असत्या? हो नक्कीच, याची खंत वाटते ना. आणि त्याला कारणही बरीच आहेत. म्हणजे बरं अगेन मी तुला तेच म्हणतो की त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये, पण मला असं वाटतं की हो मी आणखीन ह्याच्यापेक्षा ताकदीनं वेगळं काम करू शकतोय, मला माहिती आहे. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी ते करून दाखवलेलं आहे आणि त्याचा वेगळेपण सिद्ध पण झालेला आहे. पण मला असं वाटतं की हो अजून पूर्णपणे निचोड की म्हणतो ना आपण एखाद्यातलं नाही, तर तेवढं अजून नाही वाटायला आलं. एखादा मे बी कदाचित वाटेल कोणाला तरी पुढे दिग्दर्शक की ज्याला की याच्याकडनं हे करून घेऊ शकतो काम आपण. पण मला असं वाटतं की त्याचा त्या ताकदीचा दिग्दर्शक समोर यायला पाहिजे. हा कसं असतं ना, आता मी जेव्हा एखादं काम करतो दिग्दर्शक म्हणून, तेव्हा एखाद्या कलाकाराकडनं काय काम काढून घ्यायचं की तो जो विश्वास होता की हा कलाकार हे करू शकेल का. जसं आता ह्या सिनेमामध्ये सुनील बर्वेचं एक कॅरेक्टर आहे, सुनील बर्वेने छान काम केलं. सो त्याला सुनील बर्वे आपण कायमच एक चॉकलेट बॉय गोड गुंडस असं बघत आलाय, तो सिनेमा कम्प्लिटली वेगळा आहे. पण त्याची त्या सगळ्या फ्रेम मध्ये त्या चौकडीत तो इतका चपखल बसलेला आहे ना. सो मला असं वाटतं की ते दिग्दर्शकालाही वाटणं फार महत्वाचं असतं समोरच्या आर्टिस्ट बद्दल. तर ते कदाचित असं मला वाटतं की अजून यायला हवं. माझी खंत नाही आणि तसं नाही वाटत मला, खंत नाही की यार हे अजून मिळालं नाही आपल्याला, ते अजून मिळालं नाही, असं नाही, रिग्रेट नाही मला. मला असं वाटतं की आणखीन होऊ शकेल, का नाही. म्हणजे तुला बेसिकली कोणी अजून एक्सप्लोर करायला पाहिजे. हो नक्कीच. आणि कुठेतरी याच एक्सप्लोरेशन जर्नीमध्ये तुम्हाला असं वाटलं का की आपण अभिनयाकडनं दिग्दर्शनाकडे वळलं पाहिजे आणि आपल्याकडनं कोणी काढून नाही घेतलं ते आपण कोणाकडनं तरी काढून घेऊयात आणि काहीतरी छान करूयात, असं काही होता? दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय अगदी म्हणजे ठरवून होता? नाही, दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय ठरवून होता. म्हणजे मला माझ्यातलं काहीतरी बाहेर कोणी काढू शकत नाही म्हणून मी हे करतो असं ते नाही झालेलं. मी सातत्याने गेले खूप वर्ष टेलिव्हिजन करत होतो. जेव्हा दिग्दर्शनाकडे वळलो त्याच्या आधीपर्यंत नाटकही करत होतो, पण टेलिव्हिजन मी खूप करत होतो. आणि नाटकात आमचं आलं होतं 3 पायांची शर्यत नावाचं, संजय नार्वेकर आणि मी त्याच्यामध्ये होतो. सो त्या दरम्यान 2 महिन्याचा अमेरिकेचा दौरा होता नाटकाचा आमचा. आणि तिथे मला असं झालं की तिथे मला ना त्या दौऱ्यावरती वेळ मिळाला आणि बऱ्यापैकी ना तेव्हा एक गोष्ट डोक्यामध्ये तेव्हा घोळत होती एका सिनेमाची, आणि तिथे मला वेळ मिळाला कारण तिथे ना सॅटर्डे संडेज प्रयोग असायचे. बाकीचे पूर्ण 4 दिवस आम्हाला मिळायचे. मी इकडे फिर तिकडे विचार कर ह्या गोष्टी. सो तिथे त्या सिनेमाची कॉन्सेप्ट हळूहळू डोक्यामध्ये घोळायला सुरुवात झाली. मग तिथे तो लिहायला मी सुरुवात केली. एक सांगायचंय. आणि मग इथ्यानंतर मी तो विचार आधी चैतरलीशी बोललो की मला असं वाटतं की
हा सिनेमा मी लिहितो आणि आता हा दिग्दर्शित मी करतो, थोडंसं अभिनयाचं काम मी आता बाजूला ठेवतो, कारण झालं एक्सप्लोअर बऱ्यापैकी खूप काम करतोय. एक स्टॅग्नन्सी येते ना एका पॉइंटला आल्यानंतर कलाकाराला. सो तसं काहीसं झालं होतं. सो मी ते ठरवलं आणि म्हणून मी ते दिग्दर्शन करायला घेतलं. पण मला मुळात ना अगदी फ्रँकली सांगतो, त्यावेळेला मला तो सब्जेक्ट खूप आवडला होता. कारण त्या दरम्यान ना युथच्या आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलं होतं. कारण तेव्हा नुकतेच काही ना जे सोशल मीडिया किंवा त्याच्यावर जे गेम्स आणि ह्या गोष्टी असतात माहिती बऱ्यापैकी आलो, त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी पैसे गुंतवून, सो ते खूप झालं होतं. सो मला असं वाटलं की ह्याच्यावर काहीतरी भाष्य करणं खूप गरजेचं आहे आपण पालक म्हणून, कारण तेव्हा माझी मुलगी लहान होती. सो माझं असं की पालक म्हणून आपण याच्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडे काय माध्यम आहे, तर माझ्याकडे हे माध्यम आहे. सो ह्या माध्यमातून मी व्यक्त होणं योग्य होईल, म्हणून मी तो दिग्दर्शनाचा निर्णय घेतला आणि तो सिनेमा मी माझा पहिला सिनेमा केला. मस्त. आतापर्यंत जवळपास 6 चित्रपट आपण दिग्दर्शित केलेले आहेत. त्यातले काही रिलीज झालेत आणि काही रिलीजच्या मार्गावरती आहेत. तर म्हणजे पहिला प्रयोग, पहिली आठवण नेहमीच खास असते. तर एक सांगायच्या बाबतीतची एखादी आठवण जी तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण त्याच्यात के सर होते. म्हणजे तुम्ही पहिला चित्रपट दिग्दर्शित केला, त्याच्यात आय थिंक राजेश्वरी सचदेव आणि के मेनन त्याच्यामध्ये लिहिलं होते. अगेन मी थोडासा वेगळा विचार केला होता कास्टिंग करताना त्या सिनेमाच्या बाबतीमध्ये. आणि मी के ला भेटलो आणि त्याला गोष्ट ऐकवली ती, आणि लिटरली 7-1 मिनिटांमध्ये तो लाईन ऐकून त्यांनी होकार दिला होता. आणि मग आमच्या वेगळ्या सेटिंग सुरू झाल्या, मग स्क्रिप्ट ऐकवली, मग त्याला आवडलं, मग मराठीवरती काम सुरू झालं. लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे ना त्या संपूर्ण प्रोसेसच्या मध्ये मी कलाकार महान का असतो, की जसं आता इथे या सिनेमाच्या मध्ये अशोक मामा सुद्धा आहेत. कलाकार महान का असतो, डेडिकेशन तुमचं फार महत्वाचं असतं एखाद्या प्रोजेक्टसाठी. आणि जे मला त्याच्याकडनं त्यावेळेला केकडनं ते मिळालं. म्हणजे मराठी बोलत होता तो, नाही असं नाही, पण त्या भाषेत सिनेमा करायचा होता त्यांना. सो त्याच्यावरचं प्रभुत्व येण्यासाठी त्यांनी माझ्याकडनं वेळ मागून घेतला. मला सांगितलं की वेळ असेल तर आपण हे करूया, मला तुझी गरज लागणार आहे. मग आम्ही रिहर्सल्स करायचो, आम्ही सीन्स वाचायचो, मग मराठी समजून सांगायचो. बरेचदा असं डेक्टा फोनवरती मी सीनच्या सीन रेकॉर्ड करून पाठवायचो, मग ते वाचायचे, मग ते रेकॉर्ड करून पाठवायचे, ओके का, यु नो. सो ही जी प्रोसेस आहे ना सगळी, ही फार महत्वाची होती, खूप इंटरेस्टिंग होती. सो ती अख्खी प्रोसेस मला फार लक्षात राहिली. आणि त्याच्यानंतर जेव्हा डबिंगला मी गेलो, तेव्हा एंटायर सिनेमाचं डबिंग त्या माणसाने स्वतः केलं पूर्णतः. आणि गंमत त्यातली अशी आहे की ज्या दिवशी त्यांचं डबिंग नसायचं त्या दिवशी सुद्धा ते येऊन बसायचे. याचं कारण असं होतं की मला समोरचा हा कसं करतोय मराठी आर्टिस्ट डब, ते मला कळलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला बाकी आर्टिस्ट डबिंग करताना असं झालं की त्यांचं नाहीये, त्यांचा फोन आला की आज सुरू आहे डबिंग. म्हटलं हा आज सुरू आहे, ठीक आहे मी आता हूं. तो म्हटलं ठीक आहे असे कुठेतरी येतील. तर ते एंटायर पूर्ण दिवस त्या डबिंगला पहिल्या दिवशी बसून होते, फक्त ऐकत होते, काही नाही, बसायचं ऐकायचं जायचे, नेक्स्ट डे यायचे, कल कितने बजे वगैरे. आणि मग चौथ्या दिवशीवर त्यांनी सुरू केलं एक सीन करायला. सो ते जे डेडिकेशन आहे ना की हा माणूस या भाषेत कसं करतोय, ते उच्चार कसे आहेत, करताना आपण करून जातो, पण अगेन डबिंग मध्ये तुम्हाला करेक्ट करण्याचे चान्सेस असतात त्या सगळ्या गोष्टी. त्यावेळेला त्या आर्टिस्टनी तेवढं डेडिकेशननी काम करणं हे फार महत्वाचं होतं. सुंदर, फारच कमाल. म्हणजे न विसरता मला असं वाटतं की म्हणजे सरेंडर करणं तेव्हाच आपण करू शकतो की नाही, तर माझं आहे तर मी तेव्हा माझं बघेल, हा ऍटिट्यूड असेल तर कलाकार आणि माणूस कधीच मोठा होत नाही, हो ना. ऍब्सोल्युटली. लोकेश सर, आपण अभिनेते पण आहात, त्यामुळे अभिनयाचा दिग्दर्शनात कसा फायदा झाला? मुळात तो ना लिखाणात झाला मला. म्हणजे बरेचदा असं होतं ना की एक गोष्ट इमॅजिन करून मी ते लिहितो किंवा तो डायलॉग लिहितो, त्याचा रिदम लिहितो. सो बरेचदा असं होतं की अभिनेता म्हणून त्या रिदम मध्ये मी ते वाक्य कदाचित करेक्ट म्हणत असेल, पण समोरच्याला तो रिदम पकडता येतोय का नाही. पण त्या रिदमनीच ते वाक्य जे यायला हवं असेल, त्याचा इम्पॅक्ट तसाच असणं आवश्यक असेल सिनेमामध्ये, तर त्याचा फायदा असा होतो की ओके मी तुला बोलून दाखवतो की मी करून दाखवतो. सो हा अभिनेता असण्याचा फायदा आहे त्याच्यामध्ये. दिग्दर्शन करत असतं एवढं सोपं आहे ते खरं तर, की जेव्हा दिग्दर्शन करतो तेव्हा मी करून दाखवायला जात नाही किंवा मी सांगतो तसं कर आणि मग मी उभा राहतो आणि समोर दाखवतोय असं मी करत नाही. मी मॅक्सिमम समोरच्या माणसाकडनं काम काढून घेतो. मग त्याचे वेगवेगळे मी मार्ग शोधलेले आहेत त्या सगळ्याचे कसे करता येईल. कारण काय होतं, प्रत्येक कलाकाराची एक प्रोसेस असते समजून घेण्याची, ती रिॲक्ट होण्याची आणि त्या पद्धतीने काम करण्याची. सो बरेचदा त्या प्रोसेसमध्ये उतरून त्याच्या लेवलला उतरून त्याची मॅच करणं आणि आपल्याला हवा असलेला करेक्ट इम्पॅक्ट काढून घेणं हे सगळ्यात अवघड असतं आणि सगळ्यात मोठं काम असतं ते. सो बरेचदा असं होतं की
अभिनेता तुझ्यातला आहे तो जरा बाजूला ठेव, लेखक जरा बाजूला ठेव, तुझ्यातला एडिटर सुद्धा बाजूला ठेव. म्हणजे मी बरेचदा असं होतं जेव्हा मी ऍक्टर म्हणून काम करत असतो तेव्हा मला कळत असतं की नाही, एडिटला हा शॉट चुकीचा आहे, हा बसणार नाहीये. पण ते माझं काम नाही. इथे आता ऍक्टर म्हणून काम करतोस ना, तू ऍक्टर म्हणून काम कर. सो बरेचदा असं होतं की दाबावं लागतं स्वतःला एडिटरला की नको. अगदीच असं होतं ना की खूप चुकणार आहे आणि माती होणार आहे की, तर मी जाऊन सांगतो की एकदा फक्त करून बघ, सांगायचं. कारण शेवटी काय, त्या माणसाच्या विजननी चालणं हे फार महत्वाचं असतं दिग्दर्शक म्हणून. कारण तुम्ही शेवटी त्याला सगळ्यात पहिला सिनेमा त्यांनी बघितलेला असतो. सो त्याच्याच विजननी जाणं फार गरजेचं असतं. सो जेव्हा ऍक्टर म्हणून काम करत असतो तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं की नाही, तुझ्यातल्या ह्या ज्या गोष्टी त्या जरा बाजूला ठेव. डिरेक्शन नाही, आता इथे फक्त ऍक्टर, तू ह्याच्यात पडू नकोस या गोष्टींमध्ये. बरं, मला सांगा की आता अशी ही जमवाजमवीच्या सेटवरती जर आपण गेलो, थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान, तर अभिनेत्याकडनं मिळणारे जे इनपुट्स असतात त्या बाबतीत तुमचा काय अनुभव होता? कारण की इथे 2 दिग्गज कलाकार आहेत, अशोक मामा आणि वंदना मॅम. काय म्हणलं, विद्यापीठ आहे ते दोघेही जण, म्हणजे हॅट्स ऑफ. आणि कमाल आहे, एनर्जी आणि डेडिकेशन हे फार फार कमाल आहे. पण मी आता जसं म्हणालो ना की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अशी जमवाजमवीच्या काय एक्स्ट्रा करून बघता येईल ना, किंवा मी असं करून बघूया का, हे करून बघूया का, वाक्य कुठेही न बदलता. ते मोठेपण आहे त्यांचं. जे मी स्क्रिप्ट लिहिलं ते का लिहिलंय हे त्यांना पटलं आणि त्यांनी ते तसंच केलं. सो नाव ते एनहान्स कसं करता येईल ह्याचा विचार चालू होता. तो इथे अशी रिॲक्शन योग्य वाटेल का, हे करून बघता येईल का, याच्यासाठीचे प्रयत्न मी करत होतो. सो मला असं वाटतं की त्यांच्याकडनं तशा पद्धतीचा रिस्पॉन्स येणं, करत असताना कुठल्याही प्रमाणामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं दडपण न देता समोरच्या माणसाला, आणि आपल्याला हवं ते त्या माणसाला जे हवं आहे ते काढून देणं कलाकार म्हणून तुमच्यात, हे त्या दोघांनी केलं. आणि ते फार कमाल आहेत, फार मोठं आहे. मी खूप शिकायला मिळालं मला त्या दोघांकडे आता या सिनेमाच्या निमित्ताने सुद्धा. 30 सिनेमे केले असतील अशोक मामाने, 300-350 प्लस सिनेमे त्यांनी केलेत. कितीतरी दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं असेल, लेखकांबरोबर काम केलं असेल, तंत्रज्ञ असतील. तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मी भाग्यवान आहे की त्यांचे सिनेमाची जेव्हा लिस्ट असेल त्याच्यात एक आपला सिनेमा आणि एक लेखक दिग्दर्शक म्हणून स्वतःचं नाव लागणं. सो ह्याच्यासारखं काय म्हणून भाग्य नाही. कारण प्रत्येक कलाकाराची इच्छा असते त्या माणसाबरोबर स्क्रीन शेअर करावा, त्यांचा सहवास लाभावा, यु नो. सो मी खूप नशीबवान आहे असं मला वाटतं की त्यांच्याबरोबर मला काम करता आलं. आणि नुसतं करता नाही तर मला दिग्दर्शित करता आलं असं मला वाटतं. सो ते फार. आणि अगेन या सगळ्यामध्ये जमून आलं, अशी ही जमवाजमवी कशी जमून आली सांग. मी याचं क्रेडिट, मी जेव्हा सिनेमा लिहिल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी होती की त्या 2 भूमिकेसाठी योग्य नट आणि कलाकार सापडणं. तर जेव्हा अशोक मामा आणि वंदना मावशी हे करेक्ट आहेत. कारण लिहिताना बऱ्यापैकी काही गोष्टींना डोक्यात ठेवून लिहिलेल्या होत्या. म्हणजे वंदना मावशी बरोबर इतके वर्ष मी काम केलंय, बिकॉज पहिलंच प्रोजेक्ट तिच्याबरोबर केलं होतं. 200-250 मी नाटकाचे प्रयोग तिच्याबरोबर केले होते सुरुवातीच्या काळात ते पण. आणि अगदी सो मला माहित होतं तिची एनर्जी, आणि ती अजूनही तशीच आहे, अजूनही तशीच आहे ती. तिच्यात काही फरक पडलेला नाही. आणि अगेन ह्यांचा एवढा मोठा अनुभव, एक्सपिरियन्स, सगळ्या गोष्टी होत्या. सो त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना काय म्हणू, त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा त्यांना हा सब्जेक्ट ऐकून दाखवणं हे एक काम होतं. आणि मला असं वाटतं की ती प्रोसेस खूप पटकन सॉल्व्ह झाली माझ्यासाठी. की त्यांना ते आवडलं आणि ते म्हणले की ओके आपण हा सिनेमा करूया. पण त्याच्यानंतर माझी जबाबदारी जास्त वाढली. कारण हो म्हटलंय, येस, त्यांनी हो म्हटलं आणि त्यांनी दिग्दर्शक म्हणून विश्वास ठेवलाय माझ्यावरती. सो मला जो विश्वास ठेवलाय त्याला कुठेही तडा जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे माझा डेफिनेटली प्रत्येक सिनेमा किंवा प्रत्येक प्रोजेक्ट करताना एक आपण जो अभ्यास करतो दिग्दर्शक म्हणून तो असतोच. तो ह्याही वेळेला मी केला होता. पण ह्या वेळेला तो माझं असं की मी इथून जास्त अलर्ट होतो 100%. बिकॉज त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे दिग्दर्शक म्हणून. करेक्ट. तर तो कलाकार सॅटिस्फाय होणार आहे आणि तो तिथे 100% काम करणार आहे. आणि सुदैवाने आमच्याकडे ते झालं की कुठल्याही पद्धतीचं चर्चाच होतीये सेटवर किंवा वाक्यच बदलली जात आहेत, मग त्या सीन घेऊन चर्चा करत बसलाय, मग त्याच्यावर चाललंय की नवीन लिहूय, असं काही झालं नाही. इतकं स्मूथ आणि छान शूट पार पडलं त्या शूट. किती मस्त. अशी ही जमवाजमवीसाठी तुम्ही जेव्हा विचार केला की आपल्या अशोक मामा आणि वंदना मावशी हव्यात, जेव्हा तुम्ही सरांना विचारण्यासाठी म्हणून जाणार होतात, त्या दिवशी तुमच्या घरापासून मामांच्या घरापर्यंत जाईपर्यंत किती आणि काय काय विचारले ते आता आठवत आहेत का? आठवत आहेत सगळेच हे नाही, पण खूप प्रेशर होतं. म्हणजे आणि प्रेशर कशा अर्थाने सांगतो मी, त्यांचा होकार मिळवणं हे प्रेशर नव्हतं त्या दरम्यान. एक प्रामाणिक प्रयत्न करून दिलेला एक सिनेमा होता जो त्यांना ऐकवायचा होता.
मला असं होतं की कदाचित त्यांना ते आवडणारही नाही, दॅट इज ओके, हरकत नाही. पण मला जे म्हणायचंय, मला जे मी लिहिलंय ते त्यांच्यापर्यंत मला पोचवायचं होतं. मी कसा करणार आहे, माझ्या डोक्यात काय आहे वगैरे हे मी काही नव्हतो. ही गोष्ट आहे ही मला मांडायची पडद्यावरती, मी एवढंच डोक्यात ठेवून गेलो होतो. कारण याचं कारण तुला सांगतो मी, त्याच्या आधीचे काही इंटरव्ह्यूज मामांचे मी बघितले होते, ज्याच्यात ते असं म्हणाले होते की माझ्या वयाला साजेसं काम आत्ता माझ्याकडे येत नाहीये. ह्या वयात जी कॉमेडी किंवा या वयात त्या कॅरेक्टर्स, म्हणजे ते कुठल्या तरी सिनेमामध्ये कोणाचं तरी काका, मामा, वडील छोटस होते. गेल्या 5 वर्षात मामांनी सपोर्टिंग काइंड ऑफ ऍक्टिंग केले होते. 1-2 सिनेमे त्यांनी केलेही होते ज्याच्यामध्ये कम्प्लिटली वेगळं कॅरेक्टर त्यांचं होतं. इथे एक ऍडिशनल प्रेशर, मी तुला काय म्हणतोय, कसं होतं की त्यांच्या पठडीतलं कॅरेक्टर होतं. म्हणजे जे इतके वर्ष आपल्याला ते हसवत आलेत, इतके वर्ष जे आपले मनोरंजन करत आलेत, तशा पद्धतीचेच मामा बघायला मिळणार खट्याळ कम्प्लीट. सो आता त्यांना ते आवडेल का पुन्हा हे जे लिहिलंय ते, आणि आत्ताच्या सिच्युएशनला ते जात आहेत का? कारण कसं आहे, ती जबाबदारी असते ना, मी त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. सो ती जी थिन लाईन होती ना, ती मेंटेन ठेवणं किंवा ती त्यांना पटवून देणं की हे आहे असं आहे. कारण हल्ली ना विनोदाच्या परिभाषा बदलत गेलेल्या आहेत फार. सो तशा पद्धतीचा विनोद इथे नाहीये, आणि मुळात हा विनोदी सिनेमा आहे असं नाहीये. सिच्युएशनल आहे, सिच्युएशनची गंमत आहे. त्या सिच्युएशनला ते पात्र जसं रिॲक्ट होते त्यातनं जी विनोद निर्मिती होते, हा सिनेमा आहे तो. सो मला असं वाटतं की ते खूप डोक्यात मजा झालं होतं, आणि म्हणून मी ते ऐकवलं, नरेट केली गोष्ट त्यांना, आणि त्यांना ती आवडली इमिजिएटली. आणि म्हणली छान आहे, मला आवडलं सब्जेक्ट आहे, तो मला वाचू देत फक्त. कारण ते म्हणले मी ओल्ड स्कूल आहे, सो मला ते वाचल्याशिवाय जमत नाही. आणि मी त्यांना पाठवलं स्क्रिप्ट, आणि इमिजिएटली नेक्स्ट डे त्यांनी वाचून मला फोन केला की ओके, मला हे आवडलेलं आहे आणि कधी शूट करायचे सांग, तारखा काय हव्यात त्या. सो ते इतकं एक जर्नी सुरू झाली तिथून ती. पण हॅट्स ऑफ, म्हणजे फार फार कमाल आहे म्हणजे. आणि आज आता ना एक प्रोजेक्ट आत्ता केल्यामुळे ना मला त्याचं महत्व जास्त जाणवतंय की सातत्याने इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत राहणं, चांगलं काम करत राहणं, आणि लोकांचं काय म्हटलं की प्रेम जे आहे ते मिळवत राहणं किंवा त्यांच्या पसंतीला उतरत राहणं, हे काय असतं, किती अवघड असतं, हे मला आत्ता जाणवतंय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर. की म्हणून ही माणसं महान आहेत सगळे जण. खूप छान छान वाटलं हे जाणून घेताना. जेव्हा तुम्हाला कळालं व्ही शांताराम हे बॅनर आहे, काय होती ती भावना? आणि पुन्हा एकदा जबाबदारी खूप वाढली, डेफिनेटली, कारण की अशी ही बनवा बनवी आणि अशी ही जमवा जमवी. मी म्हटलं ना की हा सिनेमा खूप महत्वाचा आहे, म्हणजे फक्त माझ्यासाठी असं नाही तर प्रेक्षकांसाठी सुद्धा. म्हणजे माझी पिढी असेल, आधीची असेल, की ज्यांनी ना व्ही शांताराम या बॅनरचे किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे बघितलेत, म्हणजे ते अगदी आणि खूप मोठी लिगसी आहे. तिथपासून ते अशी बनवा बनवी पर्यंत. आणि जेव्हा राहुल शांताराम जे निर्माते आहेत आमचे, त्यांना हा सिनेमा ऐकवला, त्यांना आवडला आणि ते करायला तयार झाले. ते म्हणले की ओके, मला आवडला पण हा सिनेमा करूया. सो त्यांचं पाठबळ जे आहे ना ते फार महत्वाचं होतं, त्यांचा सपोर्ट फार महत्वाचा होता, आणि जो मला एंटायर प्रोसेसमध्ये आत्तापर्यंत छान मिळत आलेला आहे. सो ते खूप महत्वाचं, ती जबाबदारी होती. आणि अगेन अशोक मामा आणि राजकमल यांचं एक वेगळं बॉन्ड, एक वेगळं नातं होतं. त्यात मी खरं तर अशी जमवा जमवी आणि अशी बनवा बनवी ह्यांचा तसा संबंध नाही एकमेकांशी. पण हे टायटल, हा, पण हे टायटल जसं ते टायटल तिथे करेक्ट होतं ना त्या सब्जेक्टला, तसंच हे टायटल इथे करेक्ट आहे या सिनेमासाठी. जे मामा नेहमी म्हणतात की मला फार आवडलं, कारण ते इतकं छान टायटल ह्या सब्जेक्टला इतकं करेक्ट बसलंय म्हणे त्या सगळ्यामध्ये. सो जबाबदारी नक्की होती, कारण एकतर राजकमल सारखं बॅनर क्वालिटी खूप वर्षांनंतर त्यांचा सिनेमा येतोय, जवळजवळ 34-35 वर्षानंतर सिनेमा येतोय त्यांचा, जो राहुल शांताराम त्यांनी स्वतःचा एक नवीन बॅनर आता सुरू केलाय राजकमल एंटरटेनमेंट नावाने. सो ते 34-35 वर्षानंतर निर्मिती करत होते. अशोक मामा त्याच्यामध्ये असणार होते. अशोक मामांचं राजकमलचं एक वेगळं नातं होतं. वंदना मावशी त्याच्यामध्ये झाली. वंदना मावशीचं माझं एक पुन्हा वेगळंच नातं होतं. मामांवर मी काम केलं होतं एका सिनेमात, पण त्याला खूप वर्ष झालेली होती. सो दिग्दर्शक म्हणून डेफिनेटली जबाबदारी होती की, आणि ती येते, म्हणजे एक प्रेशर असतं की
एवढी लिगसी असलेल्या एका प्रोडक्शन हाऊसचा एक सिनेमा आपण करतो आणि त्यात असे 2 महान कलाकार. सो आपण दिग्दर्शक म्हणून कुठेही कमी पडता कामा नये याची मी पूर्ण काळजी घेतली होती. पण हॅट्स ऑफ टू सगळेच, म्हणजे हे दोघं तर आहेतच आणि इव्हन एंटायर टीम माझी, राहुल सर, की ज्यांनी खूप सपोर्ट केला या सिनेमासाठी. आणि मी हक्काने सांगू शकतो सगळ्या प्रेक्षकांना की अतिशय गोड आणि गोंडस एक लव्ह स्टोरी त्यांना बघायला मिळेल. आणि खूप वर्षांनंतर असा सिनेमा आलाय हे मी पुन्हा म्हणतो की फक्त सांगायला म्हणत नाहीये मी, जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांना कळेल मी हे का म्हणतोय ते. म्हणजे ह्या दोघांची जी जादू आहे ना, त्या इतक्या वर्षांची त्यांची एक, ती त्यांना या सिनेमामध्ये नक्कीच बघायला मिळेल. पण हेच टायटल होतं का अशी ही जमवाजमवी, की अजूनही काही होते आणि त्यातनं हे निवडलं? नाही, हेच टायटल डोक्यात आलं, कारण सुरुवातीला मी टायटल काही ठेवलं नव्हतं त्याच्यामध्ये, पण हे टायटल डोक्यात येत गेलं कारण जमवाजमवी आपण बरेचदा म्हणतो ना की जी मित्रांची असते, जी पैशाची असते, जी कपड्यांची असते, नात्याची असते. सो असं झालं की अरे ह्या सगळ्यासाठी, मग ह्या स्टोरीसाठी हे टायटल फार करेक्ट आहे. म्हणून मग, आणि आता ही अशी म्हणजे ह्या वयातली ही काही जमवाजमवी आहे, सो अशी ही जमवाजमवी म्हणून बघूया. म्हणजे ही एक जमवाजमवी असते तर अशी ही जमवाजमवी आहे. सो अशा ह्यानी ते टायटल सिनेमाचं सुचलं आणि ते खरंच खूप ऍप्ट गेलं. जसं मला असं वाटतं की जे प्रेक्षकांना सिनेमा बघितला की लक्षात येईलच की हे टायटल का आहे करेक्ट इथे. ते चित्रपटातील संगीताबद्दल सांग. माझा अत्यंत लाडका संगीतकार अमित राज, आमचे पण सगळ्यांचंच खरं तर, आणि खूप छान मित्र. त्यांनी गाणी केलीत याची आणि फार कमाल गाणी केलीत. त्याच्यामध्ये त्यांनी एक हलका टच आहे की आपण त्या काळात जाऊन पुन्हा बाहेर येतो. सो खूप 3 वेगवेगळ्या प्रकारची गाणी ह्याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहेत. आपल्याला गाणं 80s मध्ये घेऊन जातं. एक गाणं ऐकताना जे गायलं आहे अमितनी स्वतः आणि बेलाने गायलंय. सो फार छान गाणं आहे ते कम्प्लिटली मामांचे जे त्या काळाचे सिनेमे होते त्या काळात तुम्हाला ते गाणं घेऊन जातं. पण ते आजही ऐकताना आत्ता बनवलंय अमितनी, ते आत्ताही छान वाटतं. पण तुम्हाला डेफिनेटली ते त्या काळात घेऊन जाणारं गाणं आहे. एक गाणं आहे मस्तीखोर, जे हर्षवर्धन आणि रुपाली मोघेनी गायलंय. सो ते गाणं असं आहे की कम्प्लिटली युथ आणि हे, म्हणजे त्याच्यामध्ये नातवंड आणि आजोबा आणि नातवंड यांची जी एक हे आहे त्यांच्या मस्तीचं ते गाणं आहे. सो ते अगेन तुम्हाला पुन्हा आत्ताची पिढी ला कनेक्ट होणारं गाणं आहे. आणि एक गाणं आहे ते गुलदस्त्यामध्ये आहे, ते एक खूप फेस्टिव्ह गाणं आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यात मामा त्या गाण्यावरती फिरकलेत. यांनी करून दाखवलं. सो त्यांना आपण, मी म्हटलं तसं की त्यांना आपण इतक्या वर्षामध्ये अशा पद्धतीने पुन्हा मामानं बघितलेलं नाहीये, पण त्यांनी या सिनेमात ते सगळं केलेलं आहे आणि ती इतकं गोड आणि छान आहे ना. प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी दिग्दर्शनामध्ये कोणतं खास तंत्र तुम्ही वापरता? मी स्वतः ना नातं आणि इमोशन याच्यावरती फार भर देतो असं मला वाटतं, कारण ते खूप महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की हा माझा वैयक्तिक विचार आहे, कदाचित बाकीच्यांचा तरी वेगळा असू शकतो तो, पण मला असं वाटतं की कारण काय होतं, प्रत्येक माणसाला ना भावना असते. करेक्ट. प्रत्येक माणूस हा इमोशनल असतो. ओनली थिंग इज की त्याची व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. माझ्या मनात भावना नाही आहेत का, तर आहेत ना. तुझ्यात नाही आहेत का, आहेत ना. मी जसं रिॲक्ट होईन तसं तू रिॲक्ट होणार नाहीस. सो त्याची पद्धत फक्त वेगवेगळी असते. सो मला असं वाटतं की त्या सब्जेक्टला अनुसरून तुम्ही काय पद्धतीने ते बांधताय आणि ते कसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे समोरच्या माणसाला, कारण विचार असा करावा लागतो की तिथे असणारी काही 100, 200, 250 माणसं असतील, ती प्रत्येक जण वेगवेगळी रिॲक्ट होणार आहे. सो तो कुठेतरी समान धागा एक साधावा लागतो की ओके तो प्रत्येकाला भिडला पाहिजे, कारण ती भावना त्या वेळेला त्या माणसाच्या आयुष्यात कुठेतरी येऊन गेलेली असते. सो कनेक्ट जो आहे ना, कनेक्ट फार महत्वाचं आहे असं मला वाटतं या सगळ्यामध्ये. यश जे आहे ना, सिनेमाचं चालणं आणि न चालणं हे यश माझ्यासाठी फार वेगळं आहे. म्हणजे सिनेमा चालला म्हणजे तो यशस्वी आणि चांगला असं नसतं. वाईट सिनेमे सुद्धा चालतात आणि चांगले सिनेमा चालत पण नाहीत, म्हणजे असं पण होतं. कनेक्ट महत्वाचं आहे. लोकांना तिथे वाटलं पाहिजे की ओके कुठेतरी एक काळ त्याच्यात अडकले पाहिजेत, गुंतले पाहिजेत. खूप छान सांगितलंय. आणि आता आपण बघत आहोत की तसे प्रेक्षक जे आहेत ते खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत, त्यामध्ये थिएटरकडे वळण्याचं प्रमाण जरा कमी आहे. आणि अशा याच्यात आपण बघतो आहोत की चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याचे, म्हणजे ते ऑलरेडी प्रदर्शित झाले, ते रिलीज होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. ते या बाबतीत एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही कसं बघतात? सो मला असं वाटतं की त्या OTT मुळे आता जे झालं की
की ठीक आहे ना, आपण पुढच्या आठवड्यात आपण बघूया. पेशन्स थोडासा संपत चालला असं मला वाटतंय लोकांचं त्या सगळ्यासाठी. आणि दोष अगेन त्यांचा नाहीये, म्हणजे कारण आपण पॅन्डेमिकच्या ह्या सगळ्या 2 वर्षाच्या काळामध्ये किंवा ज्या काही सगळ्या ह्याच्यामध्ये एवढी सवय लागली, कारण तुमच्याकडे एंटरटेनमेंटचं ते एकमेव माध्यम अवेलेबल होतं तेव्हा. सो ती सवय पडली. खरंय. पण मग रिलीज बद्दल काय वाटतं? होत आहेत आणि लोकांना आवडतात, चांगली गोष्ट आहे ना. माझं म्हणणं एवढंच आहे की निदान चल त्यानिमित्ताने तरी आपल्याला सवय लागू देत की आपण पुन्हा थिएटरला जाऊ. सो मी त्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हलीच बघतो. मी तेच म्हणतो की प्रेक्षक येत नाहीत अशातला भाग नाही. प्रेक्षकांना काय देतोय, आपण काय देतो हे महत्वाचं आहे. म्हणजे दोष नका देऊ प्रेक्षकांना, ते येत नाहीत. तुम्ही गृहीत नका धरू प्रेक्षकांना. खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली आहे. आणि मला असं वाटते की एक छान विषय घेऊन आलेले आहेत लोकेश सर. त्यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि अभिनयाने संपन्न असणारे महानायक महानायिका यामध्ये आहेत महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आणि वंदना गुप्ते मॅम. अशी ही जमवा जमवी कशी जमून आली आहे त्याबद्दल लोकेश सरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की सांगूयात, कारण की मला खात्री आहे त्या काळामध्ये ते ऍक्टिव्ह असतील सोशल मीडियावर. हो ना? खूप छान वाटलं लोकेश दादा तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप खूप बरं वाटलं. खूप वर्षांनी आपण छान गप्पा मारल्या आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या जर्नीला एक उजाळा मिळाला. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं.